जय मल्हार. महाराष्ट्राच्या कुलदैवताची शौर्य, प्रेम आणि भक्तीची कथा. सह्याद्रीच्या शिखरांवरचा तो काय, जेव्हा भूमीवर अंधार होता आणि असुरशक्ती वाढत होत्या, भक्तांच्या हाकांना कोणी उत्तर देत नव्हतं, तेव्हा पृथ्वीने स्वतःच्या रक्षणासाठी शंकराला साद घातली. आणि मग जळत्या भस्मातून प्रकट झाले तेजस्वी मार्तंड मल्हारी. त्याच्या नजरेत ज्वाला होत्या, त्याच्या हातात दैवी शक्ती होती. जिथं तो उभा राहिला तिथून अंधार पण पळाला. तो आला, तो लढला. त्याने असुरांचा संहार केला आणि भक्तांच्या आयुष्यात परत उजेड आणला. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरीचा खंडोबा अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मणी आणि मल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी भगवान शंकरानं मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणी मल्ल दैत्याचा संहार केला. म्हणून त्यांना मल्हारी या नावाने ओळखले जाते. लोककथेनुसार देव कर्नाटक राज्यातील देवरगोंडा येथे प्रकट झाले. त्यांचं प्रकट स्थान कर्नाटक राज्यात असल्यानं लोक त्यांना कांद्या देखील म्हणतात. म्हाळसादेवी सोबत विवाह करून ते जेजुरीत वास्तव्यास आले. हिमालय क्षेत्री जयात्रीला शंकराशी प्रेम झालं व तिनं विवाहाची इच्छा व्यक्त केली. तेव्हा देवांनी मी मल्हारी स्वरूपात तुझ्याशी विवाह करे असे वचन दिले व खंडोबा देवांचा बाणाबाईशी विवाह झाला. चंपा षष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठीच्या दिवशी साजरा करतात. या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. मणी मल्ल या दोन दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी. ही घटना नियमित स्मरणात राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. चंपा षष्ठीची नवरात्र म्हणजे 6 दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं. या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो. या दिवशी वांग्याचं भरीत अन भाकरी असा खंडोबाला नैवेद्य केला जातो. यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून खाऊ घालतात. त्याची पूजा करून तळी उचलून आप्तस्वकीय मंडळी सोबत आनंदाने आरती केली जाते.